अंबरनाथ शहरातील खेळाडूंना आवश्यक असलेल्या खेळांच्या मैदानाचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहे। वारंवार निवेदने देऊनही ठोस निर्णय न झाल्यानं खेळाडूंमध्ये नाराजी होती। अखेर या पार्श्वभूमीवर आज नगराध्यक्षा तेजश्री करंजुले पाटील यांनी खेळाडू व क्रीडा संघटनांसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली। अंबरनाथ शहरात खेळाच्या मैदानासाठी गेल्या अनेक वर्षापासून निवेदनं देण्यात येत होती, मात्र अद्यापर्यंत ठोस उपाययोजना झालेली नव्हती। या पार्श्वभूमीवर आज नगराध्यक्षा तेजश्री करंजुले पाटील यांनी क्रीडा असोसिएशनचे अध्यक्ष उमेश पाटील तसेच स्थानिक खेळाडूंशी सविस्तर चर्चा केली। या बैठकीत अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम भागातील नगरपालिकेच्या अख्यांतरीतील मैदानांबाबत चर्चा करण्यात आली। नगराध्यक्ष मॅडमकडे काल ठरलेल्याप्रमाणे मीटिंग लावली होती। आमची एकच मागणी आहे की अंबरनाथमध्ये जे नगरपालिकेच्या अंडरला जेवढे ग्राउंड्स येतात ते ग्राउंड्स क्रिकेटसाठी विविध स्पोर्ट्ससाठी अवेलेबल झाले पाहिजेत। आणि गेल्या एक वर्षापासून अंबरनाथमध्ये आपण जी क्रिकेटची मागणी करत होतो आणि जो नेताजी ग्राउंड जो खासदार साहेबांचा जो प्रोजेक्ट आहे त्याच्यावरती कुठेतरी आमची सगळ्यांची मागणी होती की तिथे क्रिकेटचं ग्राउंड झालं पाहिजे। पण साहेबांनी आश्वासन दिलं होतं की DPR चेंज करून आपण तिथे क्रिकेट आणि फुटबॉल हे दोन्ही स्पोर्ट्स झाले पाहिजेत। पण गेल्या एक वर्षापासून अंबरनाथमध्ये प्रशासनाने कुठलीच आमची दखल न घेता, कुठल्या स्पोर्ट्समॅनची दखल न घेता कुठलाच ग्राउंड आम्हाला उपलब्ध करून दिला नाही। आणि आज नाईलाजाने आम्हाला नगराध्यक्ष मॅडमच्या समोर सगळ्यांच्या समोर असोसिएशनची मीटिंग झाली आणि आज आपला असा दुर्दैव आहे की आपले खासदार गेल्या 2 दिवसा अगोदरच इंटरनॅशनल टेनिस क्रिकेटचे फेडरेशनचे अध्यक्षसुद्धा झालेले आहेत। आणि आता गेल्या 4 दिवस अगोदरच ISPL झाली। अंबरनाथचा एकही खेळाडू त्या ISPL मध्ये होता। भिवंडीचे 25, कल्याण डोंबिवलीचे 20 असे 45 प्लेयर आजूबाजूच्या शहरातले होते। पण अंबरनाथ का तर अंबरनाथमध्ये क्रिकेटचा ग्राउंडच नाही आहे। जेवढे ग्राउंड्स आहेत ते सगळे टर्फवर आहेत, जेवढे समाज मंदिर आणि लॅटरीज आहेत तेवढे टर्फ झालेले आहेत। म्हणजे जेवढे क्रिकेटची मुले ती आज अंडरआर्म क्रिकेट खेळत आहेत, तर तुम्हाला ओपन क्रिकेट खेळायला स्कोपच नाही, तर कुठे तुम्ही ISPL खेळायला जाणार। म्हणजे आज इंटरनॅशनल लेवलवरती सचिन तेंडुलकर सारखा तिथे मेंटर असतो, आयकॉन असतो, तो तिथे पूर्ण आठवडाभर वीकवर तिथे बसलेला असतो। आणि आज आपल्याकडे क्रिकेटसाठी ग्राउंड नाही। म्हणून आज आमची नगराध्यक्ष मॅडमसाठी एकच विनंती होती की अंबरनाथसाठी क्रिकेटसाठी कुठेतरी आम्हाला स्टेडियम नको, पण कुठेतरी ओपन क्रिकेट खेळण्यासाठी आम्हाला ग्राउंड पाहिजे होता। आणि गेल्या 1 वर्षापासून जी मागणी होती आज मॅडमनी त्याच्यावरती आम्हाला आश्वासन दिलं आहे की उद्यापासूनच जो पर्याय जे ग्राउंड्स आहेत 1-2 त्याच्यावरती आम्ही तुरंत काम चालू करू आणि एका 15 दिवसामध्ये तुमच्यासाठी क्रिकेट कुठेतरी ओपन क्रिकेट चालू होईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू। संभाव्य ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी करून खेळाडूंना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे नगराध्यक्षांनी सांगितले। मैदानाच्या अभावामुळे तरुण पिढी नशा आणि मोबाईलच्या आहारी जात असल्याची गंभीर बाब लक्षात घेऊन तरुणांना क्रीडा क्षेत्राकडे वळवणे अत्यंत आवश्यक असल्याचे नगराध्यक्षा तेजश्री करंजुले पाटील यांनी सांगितले। त्या अनुषंगाने अंबरनाथ पूर्वेतील ग्रीन सिटी आणि पश्चिमेतील चिंचपाडा येथील मैदानांमध्ये देखील हायमास दिवे बसवून सुरक्षित व सुसज्ज मैदाने उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे। यावेळी अंबरनाथमधील खेळाडूंना व्यासपीठ देणारी नगराध्यक्षा चषक क्रीडा स्पर्धा काही कारणास्तव स्थगित झाली होती, ती लवकरच पुन्हा सुरू करून खेळाडूंना संधी दिली जाईल असे देखील नगराध्यक्षांनी सांगितले। क्रिकेट असोसिएशनचे सर्व लोक आज आले होते आणि त्यांनी त्यांची मागणी केलेली आहे की ओपन ग्राउंड आपल्याला अवेलेबल करून हवे। आणि त्यासाठीचा आता डिस्कशनप्रमाणे आम्ही 2 ते 3 स्पॉट्स काढले आहेत, जेणेकरून आपले रिझर्व प्लॉट्स जे आहेत त्यांना तिथे सोय करून दिली जाणार आहे। आणि सध्या तिथे त्यांना खेळण्यासाठी आपण देणार आहोत। त्याबरोबर तिथे सोय पण झाली पाहिजे। बेसिकली तिथे लाईट असली पाहिजे, त्यासाठी हायमास असतील आणि ग्राउंडचं लेवलीकरण असेल, तर हे लवकरात लवकर आपण करणार आहोत। आता ग्रीन सिटीजवळ जे ग्राउंड आहे ते रिझर्व प्लेग्राऊंडसाठीच रिझर्व आहे, तर तिथे आता आपण तिथं सगळं साफसफाई करून लेवल करून आणि लाईट बसवून ते ग्राउंड ओपन करून देतोय। त्याचबरोबर दुसरी व्यवस्थासुद्धा पर्यायी जागा शोधली आहे। तिथे सुद्धा उद्याच आपण तिथे काय अडगळ आहे ती साफ करून तिथे प्रॉपर लेवल करून आणि लाईट बसवून त्यांना उपलब्ध करून देणार आहोत। त्याचबरोबर आम्ही गुरुवारी जे नेताजी मार्केटमध्ये जे ग्राउंडचं काम चाललेलं आहे ते पण काय स्थिती आहे,
किती काम कंप्लीट झालं आहे ते सगळं बघण्यासाठी जाणार आहोत आणि ह्या सगळं लवकरात लवकर आपण त्यांना उपलब्ध करून देणार आहोत. त्याचबरोबर आधीच्या पिरियडमध्ये जे नगराध्यक्ष चषक होत होतं त्याला सुद्धा ह्यावर्षी आपण ग्राउंड पहिले बनवूयात आणि ते पण सुरुवात करू. म्हणजे ही आमचं आहेच आता ध्येय की हे चषक परत आपण सुरू करणार आहोत. पालिकेचा आता जसं सांगितल्याप्रमाणे ग्रीन सिटीला सुद्धा प्लेग्राऊंड म्हणून मान्यता आहे. तर तिथे आता आपण टेंडर फ्लॅश करणारच आहोत. पुढच्या वीकमध्ये त्याचं टेंडर फ्लॅश होईलच, तेव्हा आपण लवकरात लवकर त्याचं काम पण तुम्हाला दिसेल. त्यामुळे अंबरनाथमधील क्रीडाप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून आता हा निर्णय कागदावर न राहता प्रत्यक्षात कधी उतरवतायत याकडे शहरातील खेळाडूंचे लक्ष लागले आहे. ब्युरो रिपोर्ट, न्याय दरबार, अंबरनाथ.